मित्रांनो नमस्कार, मी मंगेश खैरे आपल्या YouTube चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो। आपण इंजिनिअरिंगला ज्यांना मुलांना ऍडमिशन्स घ्यायचे त्यांच्यासाठी स्पेशल पॉडकास्ट सिरीज आपण करतो आहे। त्याच्यामध्ये विशेषतः नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला ऍडमिशन्स करायचे असतील तर नियर अबाउट सगळ्या कॉलेजच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्यांना आपण बोलून त्यांच्याकडनं कॉलेजच्या पूर्ण डिटेल्स घेत असतो। सो आज आपल्या स्टुडिओमध्ये के वाघ इंजिनिअरिंग कॉलेज नाशिक येथील प्राचार्य डॉक्टर केशव निळकंठ नांदुरकर सर आलेले आहेत। मित्रांनो आज आपल्याला के वाघ विषयी पूर्ण डिटेल मध्ये ग्राउंड झिरो माहिती मिळणार आहे। सो आपले पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी मी थोडक्यात सरांची ओळख करून देतो। मित्रांनो सरांनी बी प्रोडक्शन आणि एमई प्रोडक्शन मधनं कंप्लीट केलं आहे। त्याच्यानंतर पीएचडी सरांची IIT मुंबई मधनं झाली। एकंदरीत सुरुवातीच्या काळात सरांनी 1 वर्ष इंडस्ट्रीमध्ये आणि त्याच्यानंतर सरांनी आपल्या एज्युकेशन सेक्टरमध्ये म्हणजे अकॅडमिक्स मध्ये खरी सुरुवात केली आणि 36 वर्ष सर अकॅडमिक्स मध्ये वर्किंग आहे। त्यातल्या त्यात 20 वर्षापासून के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते प्राचार्य म्हणूनही कार्यरत आहेत। सो मित्रांनो तसंच आपण जर बघितलं तर सरांचं व्यक्तिमत्व एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे। कारण तुम्ही जर बघाल तर आतापर्यंत सरांच्या हातून 7 विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी कंप्लीट केली। 130 शोध निबंध सरांचे प्रसिद्ध झालेले आहेत। 130 सरांचे शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहे आणि 7 विद्यार्थी सध्या सरांकडे ॲज अ गाईड म्हणून सरांच्या अंडर पीएचडी करत आहेत। सो असं एक प्रगल्भ व्यक्तिमत्व आपल्या आजच्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे। सो मित्रांनो आपण सरांचं स्वागत करूया आणि के वाघ साठी जर तुम्ही ॲस्पायरंट असाल तर आज तुम्हाला खूप काही मिळणार आहे। सो सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत। धन्यवाद सर। सुरुवातीला मुलांना आणि विद्यार्थ्यांना पालकांना तुम्ही आपल्या के वाघच्या संस्थेविषयी आणि नंतर कॉलेज विषयी सांगाल सर? जरूर। के वाघ शिक्षण संस्था ही 1970 साली स्थापन झाली। पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी ही संस्था विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी सुरू केली। अच्छा। आणि सुरुवातीला या संस्थेची फक्त एक शाळा होती आणि ती ग्रामीण भागामध्ये होती। कुठे होती सर शाळा? ती शाळा भावसाद नगरला होती। ओके। आणि 1983 साली ज्या वेळेला सरकारने आपल्याला विना अनुदानित कॉलेजेसला परवानगी दिली त्यावेळेला पहिल्यांदा पॉलिटेक्निक आणि त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज स्थापन झालं 1984 साली। तर त्यावेळेला इंजिनिअरिंग कॉलेजच्या 3च ब्रांचेस होत्या। परंतु आता आज जर आपण पाहिलं तर आमच्या साधारण 10 ब्रांचेस आहेत। ओके। आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे 3 प्रोग्राम आहेत। MBA MCA चा प्रोग्राम आहे। याशिवाय 5 डिपार्टमेंटमध्ये PhD चा सुद्धा प्रोग्राम आहे। नाही सर। तर असा या कॉलेजचा खूप मोठा विस्तार आता या गेल्या 40 वर्षामध्ये झालेला आहे। 100%। तर नाशिक मधलं सगळ्यात पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज, 40 वर्ष पूर्ण करणारं कॉलेज आणि नाशिक मधलं पहिलं ऑटोनॉमस कॉलेज म्हणून के वाघ इंजिनिअरिंग कॉलेज ओळखलं जातं। अभिनंदन सर। धन्यवाद। यस 40 वर्ष म्हणजे एक सांगायला आपल्याला अभिमानच वाटतो कारण खूप क्वचित कॉलेज आहे म्हणजे नाशिक मधलं फर्स्ट कॉलेज। ग्रेट सर। सर कॉलेज विषयी पालकांना विद्यार्थ्यांना अजून डिटेल मध्ये जाणून घ्यायचे की कॉलेजमध्ये आपण काय काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो आणि काय काय आहे? जरूर। पहिल्यांदा मी तुम्हाला इंटेक बद्दल सांगतो। येस। म्हणजे आमचे ज्या 10 ब्रांचेस आहेत त्याच्यामधल्या आपल्या ज्या ट्रॅडिशनल ब्रांचेस आहेत म्हणजे मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, कॉम्प्युटर आहे, IT आहे। आणि नव्याने आम्ही जे ब्रांचेस सुरू केले त्याच्यामध्ये मुख्यतः AIDS आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन आणि कॉम्प्युटर सायन्स अँड डिझाईन हे 3 आम्ही नवीन कोर्स गेल्या 2 वर्षामध्ये सुरू केले। आणि टोटल आमचा इंटेक जर पाहिला तर तो 1020 आहे। ओके। फर्स्ट इयरचा म्हणजे साधारण 1000 विद्यार्थी दरवर्षी प्रवेश करतात। 4 वर्षाचा कोर्स मिळून साधारण 4000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। आणि आमचे जे 3 एमईचे प्रोग्राम आहेत त्याच्या प्रत्येकाचा इंटेक 18 आहे। मग त्याच्यामध्ये आमच्याकडे एमई सिव्हिल आहे, एमई इलेक्ट्रिकल आहे आणि एमई इलेक्ट्रॉनिक्स आहे। या प्रत्येकाचा इंटेक 18 आहे। या व्यतिरिक्त आमच्याकडे 2 मास्टर्स प्रोग्राम आहेत की ज्याला MBA म्हणतो आपण, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, त्याचा इंटेक 120 आहे। ओके सर। आणि MCA मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन याचा इंटेक 120 आहे। तर असं साधारण 1314 हा आमचा टोटल इंटेक कॉलेजचा आहे आणि एक महाराष्ट्रामधलं मोठं कॉलेज म्हणू शकतो की ज्याचा इंटेकच्या दृष्टीने आहे। आणि ह्या व्यतिरिक्त आमच्या 5 विभागांमध्ये PhDचा प्रवेश सुद्धा होऊ शकतो। अर्थात हा प्रवेश जिथे गाईड उपलब्ध आहे त्याच्यावरती असतो त्यामुळे अशी एक्झॅक्ट इंटेक सांगता येत नाही। परंतु PhDच्या आज साधारण 20 विद्यार्थी रजिस्टर्ड आहेत आमच्याकडे आणि 25 विद्यार्थ्यांनी PhD पूर्ण केलंय आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा। हे सुद्धा एक मोठी उपलब्धी एका विनाअनुदानित कॉलेजसाठी आहे। 100% सर। सर कॉलेजेसमध्ये मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी एज्युकेशन आणि इतर डेव्हलपमेंटसाठी कॉलेज काय काय ऍक्टिव्हिटीज करतं? बऱ्याच ऍक्टिव्हिटी आम्ही करतो आणि कदाचित त्या ऍक्टिव्हिटीचं फलित म्हणूनच आमच्या कॉलेजला NAAC कडनं ऍक्रेडिटेशन मिळालं, A ग्रेड आहे। ग्रेट सर। आणि 7 विभाग हे NBA कडनं ऍक्रेडिट झालेले आहेत। तर मला वाटतं असं खूप कमी कॉलेज महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यांचे 7 विभाग हे नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन कडनं ऍक्रेडिट झालेले आहेत।
आहेत. तर हे एक मोठं यश आहे आणि पहिल्याच कॉलेज नाशिक मधलं की ज्याला ऑटोनॉमस स्टेटस मिळालेलं आहे. सर ऑटोनॉमस थोडं एक्सप्लेन करा ना. जरूर. ऑटोनॉमस स्टेटस मिळाल्यानंतर काय होतं की कॉलेजला स्वतःचा सिलेबस तयार करता येतो. बरोबर. आणि दुसरं म्हणजे स्वतःची परीक्षा घेता येते. तर आता या दोन्ही गोष्टी आम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे याआधी आम्ही पुणे विद्यापीठाला ॲफिलेट होतो. बरोबर. परंतु आता गेली 2 वर्ष म्हणजे 22-23 आणि 23-24 याच्यामध्ये आम्ही आमचं सिलेबस पूर्णपणे बदललंय. आणि त्याच्यामध्ये आमचे स्वतःचे बोर्ड ऑफ स्टडी आम्ही तयार केले, आमचं स्वतःचं अकॅडमिक काउन्सिल आम्ही तयार केलंय आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त इंडस्ट्रीच्या लोकांना घेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तर त्याचा फायदा असा होतो की इंडस्ट्रीला आज काय लागतंय किंवा त्यांची काय रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार टॉपिक आपण आपल्या सिलेबसमध्ये आणू शकतो. तर ते आम्ही सध्या त्याच्यामध्ये आणलेले आहेत आणि त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच खूप मोठा फायदा होणार आहे. बरोबर. या व्यतिरिक्त परीक्षा पद्धती सुद्धा आता आमच्याकडे आलेली आहे. म्हणजे आपला जो विद्यापीठाचा पॅटर्न असतो की त्याची एक इनसेम असते, एक एंडसेम असते आणि ती एंडसेम 100 मार्काची असते. तर त्याच्यामध्ये आम्ही थोडा बदल केलाय. तर आम्ही आता जी परीक्षा घेतो ती 20-20-60 अशा पद्धतीने घेतो. त्यामध्ये आमची जी इन सेमिस्टर एक्झाम असते ती 20 मार्काची असते. 20 मार्क हे आमचे कंटिन्युअस असेसमेंटचे असतात. म्हणजे ज्याला आपण सतत इव्हॅल्युएशन करत राहतो, त्याचं कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. तर त्याच्यासाठी ते मूल्यांकन त्याच्यामध्ये आपल्या असाइनमेंट्स असतात, प्रॅक्टिकल्स असतात आणि बाकीचे पण काही ऍक्टिव्हिटी त्यांना दिल्या जातात. तर त्याच्यावरती मग आम्ही काही रुब्रिक ठरवलेले आहेत की याच्यानुसार त्याला मार्क दिले जातील आणि दर असाइनमेंट नंतर त्याचे जे मार्क होतात त्याची टोटल होऊन आपले 20% 20% मार्क त्यांना मिळतात. 20 मार्काची इंटरनल एक्झाम होते आणि शेवटची जी परीक्षा आहे ती 60 मार्काची होती. 100 आणि मग याचा एकत्रित जो रिझल्ट असतो तो आपल्या विद्यापीठाप्रमाणे 40 मार्क त्यांना मिळाल्यानंतर तो पास होतो. तर असं पासिंगचं आहे. आणि आता आपण ग्रेडिंगची सिस्टीम देतो. म्हणजे आता मार्क न देता आपण त्यांना ग्रेड्स देतो. त्या ग्रेडचं एक टेबल आपण विद्यापीठाप्रमाणे करून घेतलेलं आहे की 9 पेक्षा जास्त ग्रेड मिळाले तर आउटस्टँडिंग वगैरे असं A+A वगैरे अशा ग्रेड मुलांना मिळतात आणि त्याच्यानुसार त्यांचं इव्हॅल्युएशन होतं. तर ती सुद्धा एक वेगळी पद्धत विद्यापीठापेक्षा आम्ही केलेली. ही झाली सर अकॅडमिक्सच्या रिलेटेड. आता अकॅडमिक मध्ये त्यांच्या ऑब्व्हियसली ह्या गोष्टी राबवल्या तर चांगले पर्सेंटेज आणि गुणवत्ता वाढणारच. आता इतर त्यांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी रादर दॅन अकॅडमिक्स काय काय ऍक्टिव्हिटी आपण बऱ्याच ऍक्टिव्हिटी घेतो. त्यामध्ये मुख्यत्वे 2-3 गोष्टींचा मी उल्लेख करतो की एक तर प्रत्येक डिपार्टमेंटकडे त्यांची प्रोफेशनल बॉडी आहे. म्हणजे जसं कॉम्प्युटर आहे त्याचं कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया अशी एक प्रोफेशनल बॉडी आहे, त्याचं एक चॅप्टर आपण चालवतो. सिव्हिलमध्ये इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स ही जी बॉडी आहे त्याचं एक चॅप्टर आपण चालवतो. मेकॅनिकलमध्ये मेकॅनिकल स्टुडंट असोसिएशन त्याची बॉडी आहे. इलेक्ट्रिकलमध्ये IET म्हणजे इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अँड टेक्नॉलॉजीज त्याची बॉडी आहे. तर ह्या सगळ्यांच्या ऍक्टिव्हिटी आपण इथे मुलांसाठी वर्षभर घेत असतो. एक महत्वाचा उपक्रम आम्ही असा करतो की दर आठवड्याला एक इंडस्ट्रीचा एक्सपर्ट प्रत्येक विभागामध्ये लेक्चर देण्यासाठी बोलवतो. म्हणजे त्यांचा इंडस्ट्री बरोबर कनेक्ट होतो. आणि आज इंडस्ट्रीमध्ये काय प्रत्येक डिपार्टमेंट वाईज म्हणजे 10 डिपार्टमेंट आहेत तर 10 लोक दर आठवड्याला बाहेरून येतात आणि ते मुलांशी बोलतात. त्यामुळे मुलांना कळतं की आज इंडस्ट्रीमध्ये काय चाललेलं आहे आणि आपण जे शिकतो ते इंडस्ट्रीशी कसं रिलेव्हंट आहे हे करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. या व्यतिरिक्त मुलांना आम्ही अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायला उत्तेजन देतो. सगळ्यात महत्वाची आहे ती हॅकॅथॉन, ज्याला आपण ऑल इंडिया लेवलची हॅकॅथॉन स्पर्धा म्हणतो. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम दिले जातात. मग ते प्रॉब्लेम काही वेळेला इंडस्ट्री देते, काही वेळेला गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट देतात आणि हे प्रॉब्लेम मुलांनी सोडवायचे असतात. बरोबर. ते करत असताना आता गेल्या 2 वर्षामध्ये आमच्या 3 टीमला पहिलं बक्षीस देशामध्ये मिळालं. ही खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी आहे की ते 1 लाख रुपयाचं पारितोषिक मग सॉफ्टवेअर मध्ये पण मिळालं आणि हार्डवेअर मध्ये पण मिळालं. तर ह्या दोन्ही याच्यामध्ये आणि हे का महत्वाचं आहे की ह्या नॅशनल लेवलला सगळ्या मोठ्या इन्स्टिट्यूट भाग घेत असतात. IITs आहे, सर्व तिथले मुलं पण येतात. त्यांच्याबरोबर आपले मुलं नाशिकमधनं कॉम्पिट करतात आणि पुढे जातात. ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि आता जी रिसेंट आमची उपलब्धी झाली ती इस्रोच्या एका प्रोजेक्टमध्ये आमच्या मुलांना आता सेकंड स्टेजला मिळाले. म्हणजे पहिल्या स्टेजला त्यांचं जे इव्हॅल्युएशन झालं ते 2 सायंटिस्ट बंगलोरहून इथे आले होते. त्यांनी तो प्रोजेक्ट बघितला आणि आता त्यांना बंगलोरला प्रेझेंट करायला बोलवलेलं आहे. प्रोजेक्ट कशा संदर्भात? प्रोजेक्ट हा रोवर संबंधी आहे. म्हणजे जो आता मंगळयानाचं जे चाललेलं आहे इस्रोचा त्या प्रोजेक्टचा हा एक भाग आहे आणि तिथे जो रोवर उतरणार आहे त्याचं डिझाईन करण्याची कॉम्पिटिशन होती. त्याच्यामध्ये आपल्या मुलांनी भाग घेऊन पुढच्या स्टेज पर्यंत केलेली आहे. आणि ही अवघड अशासाठी आहे की ते यंत्र मंगळवार उतरणार आहे पण कंट्रोल पृथ्वीवरून होणार आहे. तर ते करणं खूप अवघड आहे आणि त्याच्यामध्ये मुलं आपले भाग घेत आहेत. अभिमानाची गोष्ट आहे. करेक्ट. म्हणजे सर एकंदरीत आपण म्हणू शकतो की बऱ्याच कॉलेजेसमध्ये कॉलेजच्या नावामध्ये रिसर्च सेंटर नाव असतो पण रिसर्च सेंटरचा कितपत वापर होतो हे अवघड आहे. पण आपल्या याच्यावरनं मला वाटतं रिसर्च खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. म्हणजे स्टाफचाही होतो आणि मुलांचाही होतो. आता हे जे मी उदाहरण तुम्हाला दिलं हा रिसर्चच उदाहरण आहे. कारण याच्यासाठी जे अल्गोरिदम्स करावे लागणार आहेत करून रिसर्च करून ट्रायल
मी तो उल्लेख काढला, मगच ते होऊ शकतील. आणि ते जर कदाचित वापरले गेले मंगळयानासाठी तर ते तर खूप मोठी उपलब्धी आपल्यासाठी असू शकते. 100%. सर मी अजून ऐकलेलं की आपल्या कॉलेजमध्ये एक आयडिया लॅब आहे जी कुठेच नाही, सो याविषयी थोडं तुम्ही सांगा. बरोबर आहे. तर ती एक महत्वाचा उपक्रम आम्हाला AICTE कडनं मिळाला. म्हणजे AICTEने 2 वर्षापूर्वी ही योजना जाहीर केली होती आणि त्यामध्ये त्यांनी सबंध देशभरातनं ऍप्लिकेशन मागवले होते आणि खूप रिगरस असं त्याचं स्क्रीनिंग होतं की 2-3 पद्धतीनं त्यांची आमची इंटरव्ह्यू घेतले त्यांनी. आमचा व्हिडिओ आम्हाला पाठवावा लागला, आमचा प्लॅन काय तो करावा लागला. आणि पहिल्या फेजमध्ये 50 महाविद्यालयांना ही आयडिया लॅब मिळाली, त्यात आपल्या कॉलेजचा समावेश होता. आणि पुणे विद्यापीठामध्ये हे एकमेव कॉलेज होतं ज्याला AICTE आयडिया लॅब मिळाली. हा साधारण 1 कोटी 1.1 करोडचा प्रोजेक्ट आहे. त्यातले निम्मे पैसे AICTEने दिले आणि निम्मे आमच्या संस्थेने टाकलेले. अरे वा. आणि या प्रोजेक्टचा उद्देश असा आहे की ही लॅब जी आहे तिथे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी सगळ्या उपलब्ध असतील आणि त्याचे उपकरण घेण्यासाठीच मुख्यतः हे पैसे दिलेले आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हे तुमच्या पुरतं राखून न ठेवता बाकीच्यांना सुद्धा तुम्ही शेअर करा. तर आतापर्यंत गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही अनेक इंडस्ट्रीच्या लोकांना इथे बोलवून त्याचं ट्रेनिंग दिलं, अनेक दुसऱ्या कॉलेजच्या मुलांना बोलवून ट्रेनिंग दिलं, काही शिक्षकांना बोलवून ट्रेनिंग दिलं. आणि आमचे मुलं तर तिथे जवळपास दिवसभर प्रोजेक्ट करतच असतात. आम्ही ते 8 ते 8 साधारण उघडं ठेवतो. काही वेळेला कॉम्पिटिशन असतील तर 12 वाजेपर्यंत ते उपलब्ध करून देतो. आणि मुलांना ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी पूर्णपणे वापरायला मुभा आहे. मग त्याच्यामध्ये 3D प्रिंटिंग आहे किंवा PCB मेकिंग आहे किंवा वूड राउटर आहे, प्लाझ्मा कटिंग आहे, या सगळ्या ज्या नवीन टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीमध्ये वापरतात त्या सगळ्या तिथे उपलब्ध आहेत. आणि ते मुलांना पूर्णपणे वापरायला परवानगी आहे. त्यांनी त्यांचे प्रोजेक्ट आणून तिथे करावेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रयोग करावे. जरी फसला तरी हरकत नाही, कारण आपल्याला त्याला शिकण्याचंच हे महत्वाचं आहे आणि त्यातनं मुलं खूप चांगले प्रोजेक्ट करतात असं आमच्या लक्षात आहे. छान सर, फार सुंदर. म्हणजे आयडिया लॅबचा कन्सेप्ट मलाही फार आवडला. आणि रिसर्च सेंटरचा ऑब्व्हियसली तुमच्या बोलण्यावरून दिसतंच की ऑब्व्हियसली त्याच्यामुळे किती मुलांचे डेव्हलपमेंट होते. खूप होते. 100%. सर आता महत्वाचा प्रश्न जो पालकांना ऐकायचा असतो की प्लेसमेंट. सो प्लेसमेंट ब्रांच वाईज तुम्ही सांगाल मागच्या वर्षाची वगैरे सर्व? प्लेसमेंट तर आमची खूप चांगली आहे. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की दरवर्षी ज्या मुलांना प्लेसमेंट हवं असतं त्या सगळ्या मुलांना प्लेसमेंट आम्ही देऊ शकतो. आता हवं असतं असं का म्हणतो मी की सगळ्यांना जॉब हवा असतो असं नाही. काही मुलं उच्च शिक्षणाला जातात, काही जण स्वतःचा बिझनेस सुरू करतात किंवा आई वडिलांचा बिझनेस जॉईन करतात आणि अशा प्रकारे 100% विद्यार्थी कुठे ना कुठेतरी प्लेस होतात. आता आकडेवारी जर सांगायची झाली तर मागच्या वर्षी आमचे साधारण 660 विद्यार्थी हे आमच्या कॅम्पस मधनं प्लेस झाले. तर ही आमची साधारण पास झालेली मुलं 1000 पर्यंत होते. त्यातले 66% मुलं हे कॅम्पस मधनं प्लेस झाले. आणि याच्या व्यतिरिक्त जे मुलं होते जे राहिले त्यातले बरेचसे मुलं परदेशामध्ये गेले. आता यांच्यासाठी सुद्धा आम्ही काय करतो की आमच्याकडे टॉफेल आणि GREचं सेंटर आहे. ही जी परीक्षा आहे आपल्याला माहित असेल की परीक्षा दिल्यानंतर जे परदेशात जातात त्यांना स्कॉलरशिप मिळते. तर त्याच्यासाठी आपण त्यांना ट्रेनिंग देतो आणि त्या परीक्षेचं सेंटर आमच्याकडे आहे. असं खूप कमी कॉलेजकडे हे सेंटर आहे. गेली अनेक वर्ष आम्ही हे सेंटर चालवतो. तर मुलं त्याच्यामध्ये इंग्लिशसाठी टॉफेल देतात आणि आपल्या इंजिनिअरिंगच्या मुलांना GRE द्यावी लागते. या दोन्ही परीक्षा मुलं देऊन बऱ्याच विद्यापीठांमध्ये परदेशातले जातात आणि तिथे आता म्हणजे आता मला तर वाटतं की 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी तर अमेरिकेतच असतील. आणि बाकी सगळ्या देशांमध्ये म्हणजे तुम्ही ज्या देशाचं नाव घ्याल तिथे एकतरी केकेवाकचा मुलगा आज असेल एवढं मला खात्रीने सांगता येईल. तर अमेरिकेमध्ये हे मुलं जे जातात ते तिथे MS करतात, काही जण PhD करतात आणि बहुतेक सगळे तिथे सेटल होतात कारण तिथलं सगळं वातावरण आणि तिथल्या संधी खूप चांगल्या आहेत. तर हा एक मोठी संधी आपल्या अभियंत्यांना आहे. तर ते आमच्या कॉलेजमधनं होतं. आणि आता आमच्या नव्या सिलेबसमध्ये जे ऑटोनॉमसच्या त्याच्यामध्ये आम्ही फॉरेन लँग्वेज हा एक विशेष ठेवला आणि तो मुलांना म्हणजे सॉफ्टवेअरद्वारे शिकण्याची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये 36 भाषा वेगवेगळ्या आहेत. तर शक्यतो जे त्यांना जे आवडतं त्या पद्धतीने मुलं ती शिकू शकतात. त्यांना फ्रीडम आम्ही दिलेलं आहे. म्हणजे अगदी इंग्लिश पण त्याच्यामध्ये आहे की कारण ग्रामीण भागात नाही येणाऱ्या मुलांना इंग्लिश पण लागतं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जास्त प्रेफरन्स हा फ्रेंच आणि जर्मनला आहे. तर ते शिकून किंवा स्पॅनिश सुद्धा काही मुलं शिकतात आणि ते करून ते त्या देशामध्ये जाऊ शकतात. तर हा एक उपक्रम आपण करतो. छान सर. सर आता तुम्ही सांगितलं की 600-650च्या दरम्यान मुलं प्लेस झाले. बरोबर. पण रिमेनिंग जे 400 मुलं आहेत बरोबर त्यांचं कसं मग आता? मग त्यातले जे आहेत ते बरेचसे लोक हे उच्च शिक्षणाला जातात, काही जण स्वतःच हे करतात आणि जास्त करून सिव्हिल साठी मी तुम्हाला सांगेन हा जो नंबर राहिला त्याच्यामध्ये हे मुलं हे शक्यतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जातात. तर ते 1 किंवा 2 वर्षानंतर त्यांना प्लेसमेंट मिळतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर आमचा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा सक्सेस रेट जवळपास 90%. जेवढे मुलं बसतात त्यातले 90% हे वेगवेगळ्या
विभागामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सिलेक्ट होतात. मग त्यातले काही आर्मी किंवा डिफेन्स सर्व्हिसला जातात, काही एमपीएससी ला जातात, काही युपीएससी ला जातात. आणि ह्या सगळ्या याच्यात त्यांना फक्त काय होतं की एखादा वर्षाचा किंवा 1.5 वर्षाचा पुढे वेळ लागू शकतो. त्यामुळे ते त्याच वर्षात प्लेस झाले असं म्हणता येणार नाही, पण त्यानंतर ते नक्कीच प्लेस होतात. हा एक भाग आहे, उच्च शिक्षणाचा एक भाग आहे. आणि मग काही लोक हे स्वतःचे बिझनेस करतात किंवा ते बिझनेसला जॉईन करतात. अशा प्रकारे आपल्या 100% लोकांचं कुठे ना कुठेतरी प्लेसमेंट होतं किंवा ते चांगल्या प्रकारे त्यांचं करिअर सेट होतं. सर पॅकेजेस तुम्हाला सांगता येईल मिनिमम? पॅकेजेस आता कसं आहे की सॉफ्टवेअर मध्ये पॅकेजेस जास्त असतात. बरोबर. आणि त्याच्यामध्ये आज जर माझ्याकडे पाहिलं तर तुम्ही साधारण 5-5.5 लाखाचं ऍव्हरेज पॅकेज मुलांना आहे. मग ते 3 लाखापासून सुरू होतात आणि वरती जातात. आणि ऍव्हरेज पॅकेज साधारण 5-5.5 लाखाचं आहे. सॉफ्टवेअर मध्ये ते थोडं अजून जास्त जातं. आणि हायेस्ट पॅकेज जे मागच्या वेळेला मिळालं ते साधारण 20 लाखाचं होतं. ते काही मुलांना 20 लाखाचं पॅकेज आहे आणि ते चांगलं आहे. म्हणजे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जॉब मिळत आहेत त्यांना. नाशिकमध्ये पण आहे, पुण्यामध्ये आहे, हैदराबाद आहे, बंगलोर आहे. या सगळ्या ठिकाणी मुलं आपले जातात आणि त्यांना अतिशय चांगलं पॅकेज. सुंदर सर. स्टुडंटच्या काही अचिव्हमेंट सांगा तुम्ही. हो, जरूर. स्टुडंटच्या बऱ्याच अचिव्हमेंट आहेत. सगळ्यात पहिली अचिव्हमेंट मला सांगायला आवडेल ती म्हणजे मागच्या वर्षी जी मे 23 ची परीक्षा झाली विद्यापीठाची, त्या विद्यापीठाच्या परीक्षेला साधारण 50,000 विद्यार्थी पुणे विद्यापीठामध्ये बसले असतील, आपल्याला कल्पना आहे. तर त्या सगळ्यात मधनं जी मुलगी पहिली आली ती आपल्या कॉलेजची होती. बदाणे नावाची गोल्ड मेडलिस्ट जी मुलगी आहे, ह्या सगळ्या ब्रांचेस मधल्या सगळ्या मुलांमधनं पुणे विद्यापीठात पहिली आली. तर ही खूप मोठी उपलब्धी आहे, कारण पुण्यामधले एवढे कॉलेजेसशी कॉम्पिट करून ती मुलगी, आपली ENTC ची मुलगी आहे, ती पहिली आलेली आहे. ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट मुलांच्या दृष्टीने आहे. दुसरी महत्वाची म्हणजे मी मगाशी उल्लेख केला तो हॅकॅथॉनच्या 3 स्पर्धांमध्ये आपले ग्रुप पहिले आले की ज्यांना 1-1 लाखाचं बक्षीस सॉफ्टवेअर मध्ये पण मिळालं, हार्डवेअर मध्ये पण मिळालं. बरोबर. त्यानंतर आमची एक महत्वाची उपलब्धी ही मेकॅनिकल मध्ये आहे की मेकॅनिकल मध्ये जी व्हेकल बनवण्याची कॉम्पिटिशन असते, ज्याला बहा कॉम्पिटिशन म्हटलं जातं, तर गेली 7-8 वर्ष आमचे विद्यार्थी त्यामध्ये भाग घेतात. दरवर्षी ती व्हेकल ती इम्प्रूव्ह करत जातात. आणि आता मागच्या वर्षी आम्हाला ऑल इंडिया रँक 1 मिळालेली होती. त्याच्यातही सगळ्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मधनं मुलं त्यांची डिझाईन घेऊन येतात. तर त्याच्यामध्ये ती व्हेकल स्क्रॅच पासून बनवायची असते, ती चालवून दाखवावी लागते, त्याचे वेगवेगळे पॅरामीटर असतात. तर ह्या सगळ्या पॅरामीटर मध्ये जाऊन ऑल इंडिया रँक 1 आमच्या ग्रुपला मिळाली. ही मला वाटतं सगळ्यात मोठी उपलब्धी मुलांची आहे. आणि ती खूप म्हणजे मेहनतीने मुलांनी ती केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये अर्थातच स्टाफचा पण वाटा आहे की त्यांना गायडन्स पण केलेलं आहे आणि ते तसं करतात. त्यामुळे मेकॅनिकलच्या आणि मागच्या वर्षी एक हे असं झालं, आपण मगाशी बोललात की नॉन कॉम्प्युटर ब्रांचसाठी मेकॅनिकलच्या ज्या मुलांनी मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, तर त्यांनी ती स्पर्धा झाल्यानंतर तिथल्या संयोजकांनी काही कंपन्यांना इंटरव्ह्यू साठी बोलवलं होतं. त्याच्यातनं त्यांनी आमच्या ग्रुपमधल्या 3 मुलांना जॉब दिला आणि 13-14 लाखाचं पॅकेज त्याच ठिकाणी ऑफर केलं या स्पर्धेच्या एंडला. तर ही खूप मोठी अचिव्हमेंट होती की म्हणजे तिथल्या तिथे त्यांनी जॉब ऑफर, याचा अर्थ त्यांनी त्यांचं गुणवत्ता लक्षात घेतली आणि त्यांना त्याचा जॉब दिला. त्यामुळे हा जो भाग आहे की नॉन कॉम्प्युटरला जॉब कसा, आता ह्या वर्षीचा जर डेटा पाहिला आपण तर आमचे 180 मुलांमधनं 116 मेकॅनिकलच्या मुलांना तर कॅम्पस मधनं जॉब मिळालेला आहे. केमिकलच्या 60 मधल्या 46 मुलांना कॅम्पस मधनं जॉब, अजूनही त्यांना येणाऱ्या बाकी ब्रांचेस. इलेक्ट्रिकल मधला 120चा इंटेक आहे आमचा, त्यातला 89 मुलांना आता जॉब मिळालेला आहे आणि उरलेले सुद्धा मिळू शकतील. रोबोटिक्स ही ब्रांच आम्ही नवीन सुरू केली, ती पहिल्यांदाच यावेळेला मार्केटमध्ये होती की हा कोर्सच नवा इंट्रोड्यूस केला, आम्हीच इंट्रोड्यूस केला तो आणि पहिल्यांदा इथे राबवला. आणि त्याचं यश सुद्धा असं आहे की 60 मुलांच्या इंटेकमध्ये आज 39 मुलांना जॉब आताच मिळाले. त्यामुळे मुलांचा जो एक हे आहे की बुवा नॉन कॉम्प्युटर आहे का, ज्याला आपण कोर ब्रांचेस, कोर ब्रांचेस मध्ये जॉब आहेत का नाही ही शंका आहे, ती अजिबात म्हणजे विचार करण्यासारखी नाहीये. आपल्याला सगळ्या क्षेत्रामध्ये चांगले जॉब उपलब्ध आहेत. इंडस्ट्रीला गरज आहे, फक्त मुलांनी आपल्या पद्धतीनं जर ते अभ्यास करून तो प्रयत्न केला तर तो जॉब मिळू शकतो. हे मी तुम्हाला आता सांगतोय. सर 100% खूप चांगल्या प्रकारे तुम्ही गोष्टी सांगितल्यात. सर माझा अजून एक प्रश्न आहे की इंडस्ट्री कनेक्ट केकेवाकचा खूप चांगला आहे, अगदी. सो त्याविषयी थोडं तुम्ही पालकांना, विद्यार्थ्यांना गायडन्स कराल? आता कसं आहे, इंजिनिअरिंग कॉलेज हे प्रोफेशनल कॉलेज आहे, त्यामुळे आमचे जे विद्यार्थी आहेत ते इंडस्ट्रीमध्ये जाणार. आम्ही याचा खूप पहिल्यापासून विचार केला. मी मगाशी म्हटलं गेली 40 वर्ष आमची इथे असल्यामुळे पहिला एक मोठा ऍडव्हान्टेज आमचा असा असतो की आमचे जे पासआउट स्टुडंट आहे, ज्याला आपण अल्युमिनाय म्हणतो, हे अल्युमिनाय बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये आहेत. म्हणजे आज नाशिक मधल्या तर बहुतेक सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आमचे विद्यार्थी आहेत आणि ते मोठ्या पदावर आहेत. म्हणजे काही जण प्लांट हेड आहेत, काही जनरल मॅनेजर आहेत, काही व्हाईस प्रेसिडेंट वगैरे अशा पद्धतीचे मुलं आहेत. तर तो एक ऍडव्हान्टेज आम्हाला होतो की त्यांच्याबरोबर आमचा कनेक्ट खूप चांगला आहे.
अजून 2-3 प्रकारे आमचा कनेक्ट असा आहे की आम्ही इंडस्ट्रीच्या लोकांसाठी ट्रेनिंग घेतो. म्हणजे खूप कमी इंजिनिअरिंग कॉलेज हे करतात की इंडस्ट्रीच्या लोकांसाठी आपण वर्गात शिकवतो हा भाग वेगळा, बरोबर, परंतु इंडस्ट्रीच्या इंजिनियरला, त्यांच्या वर्करला, त्यांच्या मॅनेजरला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम त्याच्यामध्ये तिन्ही लेवलचे आहेत. म्हणजे वर्करसाठी वर्करचं ट्रेनिंग आहे, त्यांना अगदी बेसिक थेअरी आणि बाकीची माहिती आपण देतो. इंजिनियर्ससाठी थोडी हायर लेवलची माहिती देतो आणि मॅनेजर्ससाठी आपण एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट प्रोग्राम करतो. मग त्याच्यात लिडरशिप आहे किंवा बाकीच्या ज्या स्कीम्स किंवा आता नवीन ज्या आपल्या अनालिटिक्स आहे किंवा हे कसं वापरावं, टाइम मॅनेजमेंट कसं करावं, या प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवावी याच्या दृष्टीने मॅनेजर्सला ट्रेनिंग. म्हणजे हा जो तिन्ही लेवलचा ट्रेनिंग आहे हा एक आमचा दुसरा कनेक्ट आहे. तिसरा महत्वाचा कनेक्ट म्हणजे आम्हाला प्रोजेक्ट मिळतात जे इंडस्ट्रीकडे, त्याच्यावरती आमची मुलं काम करतात आणि ते करून देतात. बरोबर. टेस्टिंग आणि कन्सल्टन्सी हा एक वेगळा भाग आमचा, म्हणजे वेगळा विभाग म्हणूया आपण. सिव्हिल विभागामधनं खूप मोठा टेस्टिंग कन्सल्टन्सी होते, इलेक्ट्रिकल मधनं होते, मेकॅनिकल मधनं होते आणि सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीला आम्ही टेस्टिंग देतो, कन्सल्टन्सी करून देतो. इव्हन गव्हर्नमेंटचे बरेचसे जॉब आपल्याकडे येतात की ज्यांचं आम्ही टेस्टिंग करून देतो. आणि सांगायला मला आनंद वाटतो की मागच्या वर्षीचा आमचं टेस्टिंग कन्सल्टन्सीचाच रेव्हेन्यू साधारण 1.5 कोटीचा होता. हा, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही इंडस्ट्रीला वर्कआउट करून देतो, वर्कआउट करून. त्यामुळे इंडस्ट्रीशी खूप चांगला आमचा कनेक्ट आहे आणि त्यांना आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये बोलवतो. आतापर्यंत आम्ही 3 सीओ कनेक्टचे मोठे प्रोग्राम घेतले. त्याच्यामध्ये नाशिकचे बहुतेक सगळ्या कंपन्यांचे प्लांट हेड आणि सीओ हे त्यावेळेला आमच्या कॅम्पसमध्ये होते. आणि ह्या इंटरॅक्शनचा फायदा असा होतो की आमच्या सिलेबसमध्ये आम्हाला बदल करता येतो आणि त्यांना माहित होतं की आमच्याकडे काय काय फॅसिलिटी आहेत, आमची मुलं काय करतायत, त्यांचे प्रोजेक्ट काय आहेत आणि मुलं काय करू शकतात. त्यामुळे त्यांच्या प्रोजेक्टच्या, जॉबच्या, इंटर्नशिपच्या या सगळ्या संधी वाढतात. बरोबर सर, सुंदर, फार सुंदर मार्गदर्शन सर केलं. सर आता माझा याच्या तुम्ही तर कॉलेज विषय सांगितलं, पण एक जनरल कॉलेजच्या व्यतिरिक्त आता 36 वर्षाचा तुमचा अकॅडमिक्स किंवा ह्या एज्युकेशन मधला अनुभव आहे. सो तुमच्या अधिकारवाणीतनं मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की सर सध्या जे ते पालक आहेत ते कॉम्प्युटर आय टी साठीच चालले. सो तुम्ही जे पालक आहे की ज्यांच्या मुलांना, आता मला कालच एक फोन आलेला की सर माझ्या मुलीला 72% तिला कॉम्प्युटरला भेटतच नाही किंवा आयटीला भेटत, आता काय करू? ह्या पालकांना तुम्ही काय सांगणार सर? नाही, असे पालक माझ्याकडे पुष्कळ येतात आणि तो प्रश्न आहे आज खूप महत्वाचा प्रश्न झालाय. कारण प्रत्येकाला असं वाटतं की कॉम्प्युटरमध्ये मिळावं, तर त्याची 2-3 कारणं आहेत. म्हणजे ते चुकीचं आहे असं पण मला म्हणायचं नाही. याचं कारण काय की सॉफ्टवेअरमध्ये मुख्यतः पॅकेजेस जास्त आहेत. त्यानंतर बऱ्याच लोकांना परदेशात जाण्याची संधी त्यातनं मिळू शकते. आणि सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आत्ताच्या कदाचित या पिढीला असं वाटत असेल की आपल्याला एका सुरक्षित वातावरणामध्ये, एका एसी रूम मध्ये कॉम्प्युटरवर बसून काम करायला मिळतं. त्यामुळे तो एक जो ऍडव्हान्टेज मुलांना आहे, त्यामुळे ते कदाचित कॉम्प्युटर आयटी कडे जायचा जास्त ओढा त्यांचा आहे. अर्थात त्याच्यामध्ये जॉब असतील, पण पालकांना माझं हे सांगणं आहे की याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप ब्रांचेस आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या संधी आहेत. पण आज असं नाहीये की फक्त कॉम्प्युटरच्याच मुलाला संधी, बाकीच्या सुद्धा संधी खूप आहेत. आमच्याकडे आता केमिकल आहे, तर मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की केमिकलचे जे विद्यार्थी आमचे बाहेर गेले, स्पेशली दुबईला किंवा अबुधाबीला आणि याच्यामध्ये, त्यांची सॅलरी सॉफ्टवेअर इंजिनियर पेक्षा खूप जास्त आहे. हे बऱ्याच वेळेला लोकांना माहिती नाही. हे पण माहित करून घेतलं पाहिजे आपण की नुसतं सॅलरी हा भाग होत नाही आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या संधी होऊ शकतात. आज आपण मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल मध्ये पाहिलं तर त्या प्रत्येक इंडस्ट्रीला याची गरज आहे की कुठेतरी मेकॅनिकल इंजिनियर लागणार आहे, कुठेतरी इलेक्ट्रिकल इंजिनियर लागणार आहे. आणि बऱ्याच पालकांना मी हे सांगू इच्छितो की आपण ऑनलाईन शॉपिंग करतो, ऑनलाईन ऑर्डर प्लेस करतो, पार्ट मिळतो किंवा प्रॉडक्ट मिळतं. अगदी तुम्ही खायचा आयटम जरी हे केला तरी तुम्हाला तो मिळेल झोमॅटो, पण कोणीतरी तो बनवला पाहिजे. तो एका दुसऱ्या एंडला कोणीतरी तो बनवला पाहिजे, मग तुमच्याकडे डिलिव्हर केला पाहिजे. तर हे बनवण्यासाठी इंजिनियर लागणारच आहेत आणि त्यामुळे मेकॅनिकल आणि याला तर काही म्हणजे मरणच नाही. आणि सगळ्यात मोठा भाग आहे तो इन्फ्रास्ट्रक्चरचा. आज आपली एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे, त्यामुळे सिव्हिल इंजिनियरची गरज खूप मोठ्या प्रमाणात लागणार आहे. त्यामुळे सिव्हिलचा विचार मुलांनी नक्कीच केला पाहिजे, कारण पुढच्या काळामध्ये सिव्हिल इंजिनियरची खूप मोठी गरज राहणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वाढतच जाणार आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं डिझाईन करायला, मॅन्युफॅक्चरिंग करायला, बिल्डिंग बांधायला सिव्हिल इंजिनियर लागणार आहेत. त्यामुळे त्यांना पण संधी खूप आहे. आणि दुसरा भाग असा आहे की जर आपण कॉम्प्युटरला गेलो नाही तर कॉम्प्युटरचा काही संबंध येत नाही का? तसं होत नाही. आता प्रत्येक ब्रांच मध्ये, म्हणजे तुम्ही केमिकलला जर गेलात तर तिथे केमकॅड नावाचं सॉफ्टवेअर आहे, तुम्ही मेकॅनिकल मध्ये गेलात तर ऑटोकॅड आहे, प्रत्येक ठिकाणी अनालिसिस आहे. सिव्हिल मध्ये सुद्धा बिल्डिंगचे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत, स्ट्रक्चरचे वेगवेगळे सॉफ्टवेअर, ते वापरायला मिळणारच आहेत आपल्याला. असं नाहीये कुठे की मला कॉम्प्युटरचा काही संबंध राहणार नाही. त्यामुळे कॉम्प्युटरचा संबंध राहणारच आहे. आणि उलट आमच्याकडे तर असे काही विद्यार्थी आहेत की जे मेकॅनिकल मध्ये डिग्री घेऊन कॉम्प्युटरमध्ये
जास्त एक्सपर्ट आहेत कॉम्प्युटरच्या मुलांपेक्षा. 2 डिग्री कारण ते त्यांनी स्वतःच डेव्हलप केलेले आहे. असं करण्याची संधी केव्हाही मुलांना उपलब्ध असते. त्यामुळे फक्त कॉम्प्युटरमध्ये न जाता आपण बाकीच्या ब्रांचमध्ये जाऊन सुद्धा कॉम्प्युटरमध्ये तज्ञ होऊ शकतो आणि त्याच्यानुसार जॉब आपण मिळवू शकतो. त्यामुळे या दुसऱ्या ब्रांचेसचा सुद्धा जरूर पालकांनी विचार करावा आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रवेश घ्यायला हरकत नाही. आपण जर आपले प्रयत्न चांगले केले तर कुठल्याही ब्रांचमध्ये यश मिळू. बरोबर. म्हणजे सर थोडक्यात कुठली तुमच्या म्हणण्याचं कुठली ब्रांच कमी जास्त नाही, अजिबात विद्यार्थी आहे जो तिथे बेस्ट आहे. थोडं कसं होतं प्लेसमेंटचा थोडा फरक पडत राहतो. बरोबर. परंतु इंजिनिअरिंग हे इंजिनिअरिंग आहे शेवटी. कुठली ब्रांच आपण केली तर तो इंजिनियरच होणार आहे. त्यांनी जर आपल्या पद्धतीनं चांगला अभ्यास करून जर पुढे केलं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगलं सक्सेस होऊ शकतो. सुंदर सर लास्ट क्वेश्चन, वाय के वाघ? आता हा तर म्हणजे इंटरेस्टिंग हे आहे लोकांसाठी आणि बऱ्याच जणांना तो प्रश्न असू शकेल. तर 2-3 कारण मी सांगेन. एक तर सगळ्यात जुनं कॉलेज इथे आहे आणि अतिशय चांगल्या मेरिटचे मुलं या ठिकाणी येतात. त्यामुळे जे मुलं इथे येतात त्यांना खूप कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट मिळते. हा एक पहिला महत्वाचा भाग आहे. कारण आपण कुठे शिकतो त्याला सुद्धा खूप वातावरणाचं. दुसरा महत्वाचा भाग आहे तो स्टाफ. कारण आता जसं कॉलेज जुनं आहे तसं आमच्याकडे बरेच लोक खूप दिवसापासून काम करतात आणि 30 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले सुद्धा काही स्टाफ आमच्याकडे आहेत. तर ह्या अनुभवाचा फायदा मुलांना होतो. आज ह्या माझ्या साधारण 218 स्टाफ मेंबर मधले 53 लोक हे पीएचडी होल्डर आहेत. ग्रेट सर. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वेळेला पीएचडी लोक असतात त्यावेळेला त्याचा फायदा मुलांना होत असतो. त्यानंतर आमच्याकडे मास्टर्सचा प्रोग्राम आहे, पीएचडीचा प्रोग्राम आहे. त्यामुळे काय होतं की लॅबोरेटरी डेव्हलप होत जातं. बरोबर. आम्ही वेगवेगळे इक्विपमेंट आणतो किंवा नवीन इक्विपमेंट आणतो, हायर लेवलचे इक्विपमेंट आणतो, जे जनरली आपण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आणत नाही, पण मास्टर्स प्रोग्रामसाठी ते आम्हाला आणावे लागतात. तर त्याचा उपयोग साधारण युजीच्या मुलांना पण त्यांना पण हे प्रोजेक्ट बघता येतात. आणि लायब्ररीज आमची बघाल तुम्ही तर ती खूप चांगली समृद्ध लायब्ररी मी म्हणेन. कारण आता जवळपास 90,000 पेक्षा जास्त पुस्तकं तिथे आहेत या सगळ्या काळामध्ये आम्ही जमा केलेले. त्याशिवाय ई रिसोर्सेस बरेच आहेत. लायब्ररीचाच आमचा खर्च साधारण 1 ते 1.25 कोटी आहे दरवर्षाचा. त्यामुळे खूप मोठे रिसोर्सेस आम्ही मुलांना उपलब्ध करून देतो. म्हणजे त्यांना कुठे जायची गरजच नाहीये. एवढे सगळे रिसोर्सेस आणि एवढ्या फॅसिलिटीज जर उपलब्ध असतील तर मला वाटतं इंजिनियर बनायला त्यांना काहीच अडचण येणार नाही आणि त्यासाठी त्यांनी के प्रिफर करावं असा माझा सल्ला मुलांना. नक्कीच. तर मित्रांनो, मला सरांशी बोलल्यानंतर मलाही वाटतं आहे की के वाघ पण इतर कॉलेजेस विषयी आपण जसं बोलत होतो तसं नाशिकमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग करायची आहे तर के वाघ हा सुद्धा एक बेस्ट इंजिनिअरिंग साठी ऑप्शन असू शकतो. सरांनी ज्या गोष्टी डिस्कस केल्या बोलल्यात, मी सांगेल तुम्ही सरांचा आणि कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करू. तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि एकदा प्रत्यक्षात कॉलेजला व्हिजिट करा. व्हिजिट केल्यानंतर सरांनी ज्या गोष्टी बोलल्या आहेत त्या प्रत्यक्षात बघा, त्या डिपार्टमेंटला जा. तुम्हाला जर वाटलं सरांनी बोलल्या गोष्टीत तथ्य आहे आणि आपल्या मुलाची डेव्हलपमेंट होऊ शकते तर नक्कीच के वाघ सुद्धा तुमच्या इंजिनिअरिंग करिअरसाठी खूप चांगला ऑप्शन होऊ शकतो. सो सरांनी आज इथे येऊन सरांचा एक अनमोल वेळातनं आपल्याला वेळ दिला मित्रांनो आणि ओव्हरऑल सगळी कॉलेजची डिटेलमध्ये माहिती दिली. सो सरांना आपण धन्यवाद देऊया आणि तुमच्या काही कमेंट्स असतील, डाऊट्स असतील, तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा डायरेक्ट तुम्ही कॉलेजलाही आपल्या डिस्क्रिप्शन नंबर असेल तिथून सरांना किंवा त्यांच्या ऍडमिशन डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करून तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये पुढे माहिती घेऊ शकता. सो सर तुम्ही आलात स्टुडिओमध्ये आणि एवढं सुंदर मार्गदर्शन दिलं, सो त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू.